या साईडने आणि फोटो ओके ठीक आहे हो चालेल थँक्यू. धन्यवाद सर मॅडम. सर्व मान्यवरांनी मंचावर आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते. ज्ञानाच्या विश्वात आजच्या मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते. तसेच आजचे प्रमुख वक्ते श्री अनिल चंद्रे सर, अजिंक्य शिक्षण संस्थेद्वारा संचालित एबीसी कॉन्व्हेंट अँड इंग्लिश शाळेचे सदस्य श्री अजिंक्य सुतोळे सर शक्य होत आहे आणि असे शब्द माझ्या स्वागताचे. आजच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी आपण बघतो तो माणूस यशस्वी होतो, पण आभाळाला हात लागून सुद्धा ज्याचे पाय जमिनीवर असतात तो सर्वकाळ मोठा माणूस ठरतो. आज आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे डॉक्टर सुधीर दत्तराव माधव हे एक नामांकित MBBS डॉक्टर असून यशोदा हॉस्पिटलचे संचालक आहेत. सर एक बार इधर ना एका व्यक्तीचा आज आपण सत्कार करीत आहोत. आपल्याला लाभलेले प्रमुख वक्ते प्राध्यापक श्री अनिल चंद्रे सर यांचे शिक्षण MA भूगोल BEd असून त्यांना जिल्हास्तरीय तसेच राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सर ये सर सर एक बार ओके थँक्यू सर. ठीक. मॅम इधर इधर बा हां हां काही ओके झालं राकेश. मॅम इधर तुझं नाम भी आना हाँ सर ये एक मिनट सर इधर सर इधर सर इस साइड एकदा इकडं बघा. मेरे को पूरा ब्लैक है एकदा मॅम इकडं बघा. मॅम इकडे mẹ wait एक
हाय गं. एक ताई मॅम एक सर येथे उपस्थित आहेत त्यांनी व्यासपीठावर यावे अशी मी त्यांना विनंती करते. काय घेऊन जाणार आहोत या जगातून शेवटी काय घेऊन जाणार आहोत या जगातून म्हणूनच जनसेवेचे हे सुंदर लेणं प्रेमाने जपावं असं ते एक सुंदर व्यक्तिमत्व आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री पांडुरंग महादेव सर इन स्पेशल एज्युकेशन, मास्टर ऑफ फाईन आर्ट्स, बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन, MA इन सायकोलॉजी, मास्टर इन सोशल वर्क असे आहे. 1992 सालापासून पोलीस उपनिरीक्षक पदावर MPSC द्वारे त्यांची नियुक्ती झालेली आहे. तसेच नागपूर रेल्वे उपविभागात सर 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 इकडे बा. श्यामला सुतोने मॅडम व सचिव श्री प्रदीपजी सुतोने सर दोघेही आपल्यासारखेच एका मध्यमवर्गीय कुटुंबातून होते. त्यांनी शाळेच्या सुरुवातीपासूनच सतत परिश्रम केले. स्वतः पालकांकडे भेटी देऊन आपल्या शाळेची ओळख करून दिली. सुरुवातीला शाळेचा परिसर अगदी मोकळा होता. दूरदूरवर असणारी घरे, कच्चे रस्ते, पावसाळ्यात वाहतुकीचा त्रास या सर्व गोष्टींचा त्यांना सामना करावा लागला. कित्येकदा सर स्वतः मुलांना शाळेची घरी सोडून देत असतात. त्यांनी शाळेशी संबंधित कुठल्याही कामाला कमी लेखली नाही. पालकांशी मैत्रीचे नाते ठेवले आणि शाळेच्या प्रगतीसाठी कायम धडपड शिक्षण अगदी जिद्दीने पूर्ण केले. त्यानंतरही अनेक लहान मोठे म्हणजे अगदी 17 ते 18 वेगवेगळे जॉब्स केल्यानंतर आयुष्यात कार्य प्राप्त करण्याचा प्रयत्न त्यांनी तरीही सोडला नाही. शिक्षणाची मुळातच आवड असल्यामुळे अजय शिक्षण संस्थेची स्थापना त्यांनी श्यामला सुतोणे मॅडम यांची. त्या स्वतः शिक्षिका म्हणून कार्यरत असतानाही वेळेत त्या वेळेमध्ये न चुकता त्यांनी उपस्थिती दिली. घर, लहान मूल, नोकरी, ट्युशन क्लासेस आणि सोबतच ABC कॉन्व्हेंट एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी न डगमगता अगदी उत्तमरित्या पार पाडल्या. अतिशय संघर्ष करून शाळेची विद्यार्थी संख्या हळूहळू वाढत गेली. त्याकरता मॅडम आणि सरांची नेहमीच शिक्षकांना मार्गदर्शन केले आणि त्यांची नेहमीच साथ होती. विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी अभ्यासक्रमासोबतच अभ्यासपूरक कार्यक्रम घेण्यासाठी मॅडम प्रयत्नशील होत्या. मुलांच्या वाचन आणि लिखाणावर नेहमीच भर दिला गेला. सोबतच शाळेची इमारतही टप्प्याटप्प्याने वाढत गेली. दरवर्षी प्रत्येक वर्गाची संमती घेणे, विद्यार्थी संख्या वाढवणे तसेच नवीन उपक्रम राबवणे हेच या शाळेचे मॅडम आणि सरांचे ध्येय होते. सुरुवातीला मानेवाडा या भागामध्ये ABC कॉन्व्हेंट ही एकमेव इंग्लिश स्कूल होती. त्यानंतर आजूबाजूला अनेक इंग्रजी शाळा आल्या नक्की, पण आपल्या शाळेने कायम प्रगतीच केली. 2012-13 मध्ये 10वीची पहिली बॅच आमची 100% निकालाने पास झाली. मॅडमच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांनी मुलांकडून 10वीची उत्तम तयारी करून घेतली आणि बोर्डाचा निकालही 100% उत्तम लागला. 2019-20 या सत्रापासून प्रियंका सुतोने व श्री अजापूर शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होतात. तसेच वेळोवेळी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शनही करतात. शाळेच्या प्रगतीमध्ये त्यांचाही सिंहाचा वाटा आहे. सत्र 1
इच्छिते की मी अजिंक्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहे, पण माझ्यासोबत ABC शाळेचं नाव असं जोडलं गेलंय की मी या पण शाळेचे अध्यक्ष आहे असं सगळ्यांना वाटतं. ठीक आहे, छान नाही. आज आपल्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी डॉक्टर सुधीर आघावजी यांना आपण ओळखता, सगळेजण ओळखत असाल, कारण ते शाळेच्या जवळ आपल्याच एरियामध्ये प्रतियश असे डॉक्टर आहेत. दुसरे माननीय प्राचार्य चन्ने सर यांना पण आपण ओळखतो. आपल्या शाळेत सतत ते येत असतात, कार्यक्रमाला हजेरी लावत असतात आणि आपल्याला योग्य मार्गदर्शन करत असतात. आदरणीय सोनवणे सर आज आपल्याला लाभलेले आहे. त्यांचा परिचय प्रियंका मॅडमने करून दिला आहे. माझ्या लक्षात जे राहिले ते त्यांचे सामाजिक कार्य. आजचा हा आमच्या सोबत आहेत की ज्या पहिल्या दिवसापासून आमच्या सोबत कार्यरत आहे आणि शाळेच्या वाटचालीमध्ये प्रगतीमध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. मला त्यांचं या प्रसंगी त्यांचा पण सत्कार करावा असा वाटतो. एक आहेत आपल्या वैशाली दिग्रसे मॅडम, ज्या आपल्या शाळेच्या पहिलेपासून प्रिन्सिपल आहेत. त्यांचा मी सत्कार करण्याकरता प्रियंका मॅडमला विनंती करते. सरप्राईज आहे, पण आपल्याला त्यांनी साथ दिली आहे. अडचणीच्या काळामध्ये म्हणा किंवा स्ट्रगलिंगच्या काळामध्ये त्यांना विसरून चालत नाही. आणि त्यांची साथ आपल्याला अशी पुढे मिळणार आहे. त्या कार्यकुशल आहेत, तुम्हाला त्याचा अनुभव आलेला असेल. सगळ्या पॅरेंट्सशी त्यांचं वागणं, त्यांचं शाळेच्या कार्यालयातलं काम खूपच प्रशंसनीय आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आणखीन एक अशी व्यक्ती आहेत की ज्यांचा मला मनापासून सत्कार करावासा वाटतो आणि त्या आहेत आपल्या वांदेले मावशी. ओळखता आपण सगळेजण? वांदेले बाई या पण पहिलेपासून आपल्या शाळेत आहेत. पण मला असं वाटतं नवीन टीचरपेक्षा यांना सगळेजण ओळखतात. त्या शाळेतल्या कोणत्याच कामाकरता कधी नाही म्हणत नाही. शाळेची पूर्ण जबाबदारी एक प्रकारे त्यांच्यावर असते. इमारतीची देखभाल, कोण आलं कोण गेलं सगळं त्यांना माहीत असतं आणि त्या पहिलेपासून आमच्या सोबत आहे आणि शेवटपर्यंत राहतील. या दोघींना मी मनापासून धन्यवाद देते. थँक्यू सो मच मॅम. स्टेजला राहून तो सर्व कामं करतो. तसंच मी आज मंचावर जे उपस्थित सन्माननीय सर्वांचं मी स्वागत करतो. सर्वप्रथम सोनवणे सर, ज्यांच्या डिग्री आपण ऐकल्या असेल, असे वरिष्ठ हे आमचे पाहुणे. तसंच आपल्या
विभागात सर्वात प्रसिद्ध असलेले आपले डॉक्टर राघव सर, ज्यांचं इंजेक्शन्स आणि औषधं आपण सर्वांनी घेतलेले आहेत. तसंच गांधीवादी विचाराचे पुरस्कर्ते आणि राष्ट्रीय पारितोषिक विजेते चन्ने सर, आणि ह्या सर्व घडामोडीत जे आमच्या सर्व वरिष्ठ आहेत त्या श्यामला सुतोने मॅडम, तसेच माझे जे 40 वर्षापासूनचे जे स्नेही आहे, ज्यांच्याकडून मी बरंचसं शिकलेलो आहो, असे आमचे अशोक ठाकरे सर, माझ्या वहिनी असलेल्या मंगला सुतोने मॅडम, तसेच मॅडमच्या या सुतोने आणि प्रियंका नेरे सुतोने यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि ह्या सर्वांना मी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मी पहिले सांगितलं की सचिव असल्यामुळे मी पडद्यामागं असतो. ह्या शाळेची प्रगती कशी होईल याचा सतत विचार असतो. वर्ग कसे वाढेल, त्याचे तुकड्या कसे वाढेल, याचे सर्व सरकारी काम मी बघतो आणि अजून आपली शाळा कशी प्रगतीवर जाईल, पुढे येईल, त्याचा पण सतत विचार असतो आणि त्यानुसार मी प्रयत्न करत असतो. याला सर्वात साथ माझ्या सर्व सदस्य लोकांची असते. तसेच आता आम्ही एक नवीन उपक्रम अजून चालू करतोय. मॅडमनी सांगितलं तर आपण वेळेत आता जागा घेतली आहे आणि तिथे नवीन शाळेचा म्हणजे नवीन ब्रांच आणि नर्सिंग कॉलेजचं मी तिथे स्थापन करायचा आमचा विचार चालू आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करत आहोत. मी सर्व आणि ह्याच्या मागे ह्यामुळे मला काय होत आहे की एक फायदा होतो. माझे सर्व विद्यार्थी मित्र, पालक आणि जेही कोणी बाहेरून येतात त्या सर्वांचा माझा डायरेक्ट संबंध येतो आणि आमचे जे रिलेशन्स असतात ते छान, गोड आणि मधुर असतात आणि ते वाढत आहे. तसेच आता आपल्या कार्यक्रमाला थोडा उशीर झालेला आहे. आपण सर्वांनी आजच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा एवढं मी बोलतो. थँक्यू. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर अजिंक्य शिक्षण संस्थेचे सदस्य आज मंचावर उपस्थित आहेत. तर मी श्री अशोकजी ठाकरे सरांना विनंती करते की आजच्या दिवशी त्यांनी मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. ABC कॉन्व्हेंट आणि इंग्रजी हायस्कूल द्वारा आयोजित 25व्या संस्थापक दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या सोहळ्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर सुधीरजी अगावसाहेब, पांडुरंगजी सोनवणे साहेब, कॅप्टन अनिलजी चन्ने साहेब, आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्यामलाताई, संस्थेचे सचिव माझे परममित्र प्रदीप सुतोनेजी, त्यानंतर सुतोने मॅडम, प्राचार्य प्रियंका सुतोने मॅडम, तसेच अजिंक्य सुतोने आणि सर्व पदाधिकारी आणि उपस्थित मान्यवर शिक्षकगण, कर्मचारी वर्ग आणि मित्रांनो, आज आपल्या संस्थेला 25 वर्ष पूर्ण झाले. एक छोटासा वेल, एक छोटीशी वेल जी सुतोने परिवाराने लावली होती ती आज वटवृक्षासारखी झाली आहे आणि त्यांची प्रगती पाहून आणि त्यामध्ये माझा एक छोटा खारीचा हिस्सा समजून मला याचा खूप खूप अभिमान आहे. आजच्या कार्यक्रमात जास्त बोलणार कारण अगदी वेळ झाला आहे आणि नंतर दुपारनंतर वेळ कमी आहे म्हणून मी 2 फक्त शब्द सांगतोय. आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे अगाव सर, सोनवणे सर, चन्ने सर, श्रीमती सुतोने मॅडम, श्री सुतोने सर यांच्या कार्याचा व्याप आणि प्रगतीचा आलेख फार मोठा आहे आणि तो वाढत राहणार आहे. त्याकरता एक उर्दूच्या शायरनी खूप सुंदर ओळी या 4 लोकांवरती लिहिल्या असं मला वाटतं. त्या अशा, मंजिलें उन्हीं को मिलती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. केवल पंख होने से कुछ नहीं होता, केवल पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है.
आणि ही उडाण आणि हौसले सुतोने परिवारामध्ये खूप ठासून भरले आहे. त्यांचा मी एक छोटासा पार्ट असल्याचा मला स्वतःला अभिमान आहे. धन्यवाद. आता मी सौ नादरखानी मॅडमला विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. महोत्सव साजरा करत आहोत. सर्वांना प्रथम नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. श्री अजिंक्य संस्थेचे सचिव सुतोडे सर यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांची भरभराट हो, त्यांना सुदृढ आयुष्य लाभो हीच प्रभूचरणी प्रार्थना. आणि त्यांनी लावलेलं छोटंसं रोपटं आज एवढा वटवृक्ष झाला आहे हे आपण पाहतोच आहे. त्यामागे त्यांची खूप 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 मेहनत आहे, ती सगळ्यांना दिसतेच आहे. अशीच त्यांनी शाळेला भरपूर वेळ द्यावा, त्यांची प्रकृती ठीक राहावी आणि त्यांनी उत्तरोत्तर शाळेची प्रगती करावी. एवढे बोलून मी माझे 2 शब्द सांगते. धन्यवाद मॅडम. आता मी सौ शीला मिरकुटे मॅडमला विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. मी सौ शीला मिरकुटे इथे जमलेल्या सर्व पालकांचे आणि पाहुण्यांचे स्वागत करते आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते. एवढे बोलून 2 शब्द संपवते. मॅडम धन्यवाद मॅडम. आता मी सौ मंगला सुतोने मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. हॅलो, मी मंगला सुतवणे. प्रदीप सुतवणे यांचं फार मोठं धैर्य आहे आणि त्यांची मोठी शाळा प्रसिद्ध झालेली आहे. एवढं बोलून मी माझं व्यक्तिगत पूर्ण करते. आपल्याला लाभलेले प्रमुख वक्ते प्राध्यापक श्री अनिल जल्ले सर यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करते. आणि सचिव श्री प्रदीप सुतोने, शिक्षणाप्रती समर्पित भाव असणाऱ्या माजी प्राचार्य आणि अध्यक्षा श्यामलाजी सुतोने, त्यानंतर मिरकुटे मॅडम, नागरखानी मॅडम, मिरकुटे मॅडम, ठाकरे सर आणि मंचावर जे कोणी उपस्थित आहेत त्या सर्वांना मी ओळखत नाही, पण माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. आणि शिक्षक वृंद आणि सर्वात जास्त माझं प्रेम ज्याच्यावर आहे ते माझे बालमित्र जे इथे उपस्थित आहेत. मी बऱ्याचदा तुमच्या शाळेत आलेलो आहे आणि एक प्रकारे जिव्हाळा म्हणा, प्रेम म्हणा, तुमच्याविषयी माझ्या मनात आहे. आज अजिंक्य शिक्षण संस्थेचा स्थापना दिवस आहे, 9वं वर्ष आहे. आणि आणखी एक महत्वाची बाब म्हणजे जे सचिव आहेत त्यांचा जन्मदिवस आहे. असा हा त्रिवेणी संगम आहे, तेव्हा या त्रिवेणी संघासाठी मनापासून जोरदार तुमच्या टाळ्या व्हायला पाहिजे. संकट, कोणतंही संघटन हे तेव्हाच वाढते जेव्हा ज्ञानाची प्रतिष्ठा, विद्वत्तेचा सन्मान, संशोधकाविषयी आस्था आणि संघटनेविषयी मेनू में आना पड़ता. मेनू का बटन काय आहे? जसं ठाकरेंनी सांगितलं, मेनू बटन दबाव. स्वप्न बदल्याने काय होत नाही, ते अस्तित्व आणण्याकरता प्रयत्न करावे लागतात. ते चतुर्सूत्री हे त्याचंच कारण आहे. जोपर्यंत चतुर्सूत्री सांगत नाही तोपर्यंत विकास होत नाही. आणि ही चतुर्थी शिखरावर घेऊन जातं, आपल्याला उंच जे शिखर आहे त्याच्यावर घेऊन जातं. ज्याही प्रत्यक्षकारी कार्यक्रम दाखवलेला आहे. मित्र हो, याचे श्रेय जे आहे ते श्यामला सुतोने मॅडमला जातं. त्या हाडाच्या शिक्षिका आहेत, मी त्यांना जवळून बघतो आहे. त्यानंतर सुतोने साहेबांनी सांगितलं की मी पडद्यामागे राहतो,
पण खरा जो पडद्यामागून सर्व सूत्र हलवत असतो ते सुतोने साहेब आणि असा एक सुंदर हा योग या ठिकाणी आहे. त्यानंतर ही जी शाळा आहे या शाळांमध्ये शिस्त, आत्मीयता. आता कुठल्याही शाळेत तुम्ही गेल्यानंतर त्या शाळेचं मूल्यमापन करण्याची काही गरज नाही आहे, त्या शिक्षकाचंही मूल्यमापन करण्याची गरज नाही आहे. जो विद्यार्थी बोलतो ना तो विद्यार्थी सांगतो की माझा शिक्षक कसा आहे, माझे प्राचार्य कसे आहे, माझी शाळा कशी आहे. मूल्यमापन करायचं असते ते विद्यार्थ्याचं आणि विद्यार्थ्यावर त्या शाळेचा दर्जा करत असतो हे नेहमी लक्षात घ्या. आणि ज्या वेळेला विज्ञान प्रदर्शनी असेल, स्नेहसंमेलन असेल, त्यावेळेला विद्यार्थ्याचा तो आत्मविश्वास, विषय समजावून सांगण्याची शैली, शाळेचा शैक्षणिक दर्जा दर्शवितो, शिक्षकाची गुणवत्ता, प्राचार्याचं शाळेतील प्रभुत्व आणि शिक्षण संस्थेचे समर्पण यातून यश हे साध्य होत असते. ज्या ठिकाणी सांगणाऱ्याची कुवत आणि केले. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री पांडुरंगजी सोनावणे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करावे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर सुधीर आगाव, कॅप्टन चरण सर ज्यांचं खूप सुंदर आता मार्गदर्शन झालं, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांची आठवण देणारी जोडी प्रदीप सर आणि श्यामला मॅडम, मी यांच्या कार्याला सॅल्यूट करतो आणि त्यांचं खूप अभिनंदनही करतो. आणि 25 वर्ष त्यांच्या या तपस्येला झाले, त्या तपस्येला वंदन करू, त्यांना त्या पुढच्या मार्गासाठी शुभेच्छाही देतो. आणि त्यांची सुनबाई आणि चिरंजीव अजिंक्य आणि प्रियंका मॅडम यांनाही मी या सगळ्या शुभेच्छा देतो. कारण ते दोघेही जेव्हा जेव्हा ही सगळी भाषणं चालत होते आणि श्यामला मॅडम पुढचे काही उपक्रम सांगत होते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जो तणाव होता तो मी पाहत होतो, ते हसत नव्हते. त्यांना माहीत आहे की कुठल्या जबाबदारीचं जाणीवेचा नारळ आपल्या डोक्यात फुटत आहे. तर त्याच्यामुळे हे जे काम तुम्ही केलं ते काम आजच्या पिढीमध्ये पुढे नेणं हे किती मुश्किल आहे हे आमचे मित्र अशोकराव ठाकरे आणि आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आम्ही अनेक संस्था पाहिल्या ज्या आल्या, उगवल्या आणि नष्ट झाल्या काळाच्या ओघामध्ये. आपल्याला योगायोगाने साथ देणारी लोक मिळाली. या मंचावर बसलेले अनेक शिला मिरकुटे मॅडम असतील, मंगलाताई सुतवणे असतील, अनेक लोक असतील ज्यांचा सत्कार आपण केला, अशी लोक आपल्याला मिळाले. आपण भाग्यवान आहात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यांना एकदा जोरदार मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो, सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो की या ठिकाणी शिक्षण संस्था खूप आहेत. आत्ता सरांनी उल्लेख केला की शिक्षण सम्राट वगैरे अनेक गोष्टीचं पीक उगवलेलं आहे. आणि शिक्षण जे पवित्र कार्य होतं आजकाल व्यवसायाचं स्वरूप झालेलं आहे. अशा वेळेला फक्त पालकांकडून त्यांच्या खिसा खाली करण्याचं काम अनेक शाळा करत असतात. पण ABC संस्था असेल किंवा अजिंक्य शिक्षण संस्था जी काय असेल याला नक्की अपवाद आहे. याच्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि आपला जो विद्यार्थी आहे तो जास्तीत जास्त कशा पद्धतीने सगळ्याच आयामांनी त्याचं व्यक्तिमत्व परिपूर्ण होईल या पद्धतीने ते इतके प्रयत्नशील असतात. कारण मी श्यामला मॅडमशी खूप वेळ दीर्घ चर्चा घरी केलेली आहे आणि त्यांच्या सुनबाई मला याच्या अगोदर भेटलेल्या आहेत, 2-3 वेळा भेटलेल्या आहेत. ही लोक आपली शिक्षण संस्था समृद्ध करत असताना, आपल्या विद्यार्थ्यांना चांगले संस्कार देत असतानाच आजूबाजूला सुद्धा पाहतात. आणि आमची सारखी एखादी मतिमंद मुलांची जी संस्था असते तिला काय कमी पडते, तिथं आपल्याला काय देता येईल यासाठी ते मागच्या महिन्यामध्ये आले आणि त्यांनी जवळ वर्षभर पुरेल इतका किराणा आणून आमच्या शाळेला दिला. म्हणजे हे जे सामाजिक उत्तरदायित्व आहे त्याची सुद्धा जाणीव त्यांना. मी आत्ता जे चन्ने सर बोलले
तर त्या चन्ने सरांच्या भाषणातून आणि ठाकरे साहेबांना म्हणेल कसं, आपली पिढी खूप भाग्यवान होती. आपल्या पिढीनं कर्मवीर भाऊराव पाटील पाहिले, महात्मा ज्योतिबा फुले यांचे संस्कार आपण पाहिलेले आहेत. आत्ताच्या शिक्षण संस्थांमध्ये अनेक चित्रविचित्र समस्या शिक्षण व्यवस्थेमध्ये निर्माण झालेल्या आहे. शिक्षकांना वेगवेगळी कामं करावी लागत आहे. आत्ताचे जे म्हणजे चन्ने सर कॅप्टन आहेत, त्यांचे NCCचा फार मोठा दांडगा अनुभव. मी स्वतः NCCचा ATC कॅम्प वगैरे सगळं केलेलं आहे. आता विद्यार्थी या सगळ्या सुविधेपासून वंचित आहेत. सर कितीतरी लोकांना NCC स्काउट ह्या गोष्टीची उपलब्धता नाही आहे. आपली पिढी भाग्यवान होती. मी पोलीस ऑफिसर आहे, त्यावर मतिमंद मुलांच्या क्षेत्रामध्ये अत्यंत कठीण काम असलेलं पुनर्वसनाचं काम करतो आणि त्यामुळे मी या ठिकाणी आहे. अनेक वेळेला पालक जे येतात, संस्कारांची जी काही साखळी आहे जे या समाजाने पूर्वपार जपत आलेली, ती आत्ता येणारे जे काही व्हर्च्युअल तुमच्याकडे YouTube असेल, इंटरनेट असेल, सगळे असेल, या सगळ्यामुळं खिळखिळे व्हायला लागलेले आहे. पालकांना फार मोठ्या प्रमाणात सजग होणं आवश्यक आहे. पोलीस स्टेशनला पालक यायला लागलेले आहे. पूर्वी पोलीस स्टेशनला पालक एवढ्यासाठी यायचे की सर याला दम द्या, अभ्यास करत नाही. अनेक वेळेला पालक असे येतात की सर हा सारखा TV पाहतो, हा सारखा मोबाईल पाहतो, याला थोडासा दम द्या. आता ते इकडं आमच्या पोलीस स्टेशनमध्ये पाहतात तर आमचे शिपाई अनेक वेळेला मोबाईलमध्येच मुंग असतात. त्याच्यामुळं आम्ही त्यांना काय संस्कार द्यावा हे मला कळत नाही. बरं, आत्ताचा जो विद्यार्थी हा फक्त तुमचा राहिलेला नाही आहे. तुमचा विद्यार्थी हा आयुष्यभर, आम्हाला जर डोळे मिटले तर पहिल्यांदा आम्हाला शिक्षक आठवतो. आणि शिक्षक हा पहिल्या वर्गाचा शिक्षक हा जो विद्यार्थी किंवा आपण स्वतः आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत त्याची प्रतिमा जपून ठेवतो, कारण आपल्या आयुष्यामध्ये त्याचा अत्यंत फार मोठा सहभाग असतो. आज हा वर्धापन दिन आहे. या निमित्त मी पालकांना नक्की सांगेल की जसे TV आणि मोबाईल पासून आपल्याला काय काय शिकता येईल, कसं त्यांना दूर ठेवता येईल आणि अभ्यासाकडे कसं वळवता येईल, वाचन संस्कृतीचा ऱ्हास होत आहे, वाचनाकडे कसं वळवता येईल याकडे पहा. कारण सिनेमा पाहणं किंवा YouTube पाहणं हे वाईट आहे, वाईटच आहे असंही मी म्हणणार नाही. ती दुधारी शस्त्र आहे. तुम्हाला त्याचा फायदाही होईल, तोटाही होईल. पण काय घ्यायचं, कसं घेतलं पाहिजे यासाठी मात्र पालकांनी सजग राहिलं पाहिजे. कारण आमच्या काळामध्ये सुद्धा चांगले सिनेमे होते. आम्ही शोले तर किती वेळा पाहिला. अशोक ठाकरे साहेबांनी 52 वेळा शोले पाहिलेले असं मी ऐकलेलं आहे त्यांनी. परंतु त्याच्यातून काय घेतलं, त्यांनी काय घेतलं, मी काय घेतलं. मी त्यावेळेला एक वात्रटिका केली होती की हमारे पड़ोसी देख के आए शोले, हमारे पड़ोसी देख के आए शोले और गब्बर सिंह के अंदाज में अपने पत्नी को बोले, हमारे पड़ोसी देख के आए शोले और आपने गब्बर सिंह के अंदाज में अपने पत्नी को बोले, शमिया हमें भी दिखा दो 2-4 ठुमके. इतना सुनते उनके 10 वर्षीय बच्चे ने जोर से चिल्लाया, बसंती मत नाचना इन कुत्तों के सामने. देखो अपना समाज कैसा प्रगति कर रहा है. बाप गब्बर का तो बेटा विरू का होतो. आता शोलेतून काय घ्यायचे हे त्यांनी पाहायला पाहिजे. अशा पद्धतीनं दुसरा विषय हा जसा संस्कारांचा, इंटरनेटचा आहे. तिसरा सगळ्या मी वक्त्यांना, शाळेच्या संचालक मंडळांना सुद्धा सांगेल की आमच्या विद्यार्थ्याचं नातं झाडाशी जोडा. आम्ही आल्या तुम्ही आमच्या हातामध्ये झाड दिलं. आपला कार्यक्रम चालू असताना एवढ्या वेळामध्ये मी माझ्या मोबाईलवर चेक केलं, कारण मी पर्यावरणासाठी सुद्धा काम करतो. सयाजी शिंदे जे आहेत, मान्यवरती देवरायचा उपक्रम आहे, ते चालवतात. एवढ्या 1.5 तासाच्या वेळामध्ये मी निघलो, तेवढ्यापासून आपल्या देशामधली 1.5 लाख झाडांची कत्तल झाली. तेवढ्या वेळात आपण जर टिश्यू पेपर वापरत असाल किंवा आपण प्रत्येक गोष्ट आपल्या अंगावर, कपडा असेल तो आपल्याला झाडापासून मिळतो, आपण तेवढी झाडं लावत नाही. मिनिटाला देशामधल्या ज्या शेत्या आहेत, झाडं आहेत, जंगलं आहेत, ते सिव्हिलायझेशनकडे, कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये चालले. आणि आजचा हा डिसेंबरचा 1 जानेवारीचा 20 वर्षापूर्वीचा जर दिवस कुणी आठवला पाहिला तर मनगटापर्यंत सगळे स्वेटर असायचे. आज कोणाच्या माझ्या अंगावर तर अजिबात नाही. मला तर वाटतं म्हणजे फॅन वगैरे सगळं चालू आहे. कशामुळे होतंय, आपलं मरण आपण स्वतःच ओढावून घेत आहे. म्हणून देशाचा एक नागरिक, एक विद्यार्थी जोपर्यंत या चळवळीमध्ये भाग घेत नाही, झाडं जगवत नाही, झाडांचा सगळेजण वापर करतात. सगळं आईच्या पोटात असल्यापासून तर तो मरणावर तिथे गेला तर ते तर लाकडं, मनभर लाकडं घेऊनच तो मरतो. पण झाड कुणी लावत नाही. ही स्टेजवरची दिलेली झाडं लोक तिथे सोडून जातात, ती सुद्धा कुणी लावायची हे देत नाही.
तर हे दोन महत्त्वाचे, कारण बाकीच्या सगळ्या गोष्टी नंतर टिकतील जेव्हा माणूस जगेल, आणि जर झाडं जगतील तर माणूस जगतील. आणि विद्यार्थ्यांना हा संस्कार जर द्यायचा असेल, माणसांना जर झाडं जगवायची असेल तर ते शालेय जीवनामध्येच ते द्यावं लागेल, अन्यथा काही खरं नाही. मी कार्यक्रमाला उशीर होत आहे तरी सुद्धा जर जास्त बोललो असेल मी माफी मागतो. आणि पोलीस असल्यामुळे थोडं कुठे काही बोलायची सवय आहे. मैं रास्ते से जा रहा था, आधी रात में मैं रास्ते से जा रहा था, रास्ते में एक बीच में कुत्ता सो रहा था. आधी रात में मैं रास्ते से जा रहा था, बीच में रास्ते में कुत्ता सो रहा था. सामने से एक पुलिस वाला आ रहा था, सामने से एक पुलिस वाला आ रहा था. वो नजीक आया, कुत्ते को उसने लात मारी. कुत्ता कहराया, गर्दन उठा के उसने देख के फिर झुक के सो गया. मैं कुत्ते के पास गया और कुत्ते को पूछा, क्यों बे आप भौंकने को दिल नहीं करता, क्यों बे आप भौंकने को दिल नहीं करता. कुत्ता बोला बहुत करता है, बहुत करता है, लेकिन पुलिस वाले के मुंह कौन लगता. धन्यवाद. सर खूप खूप धन्यवाद. इतक्या उत्तमरित्या तुम्ही आम्हा सर्वांना मार्गदर्शन केले. नक्कीच आपले विचार आपल्या सगळ्या पालकांपर्यंत आणि इकडे उपस्थित सर्व मान्यवरांपर्यंत नक्कीच पोहोचले असतील. थँक्यू. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर श्री सुधीर आगाव सर यांना मी आम्हाला मार्गदर्शन करण्याची विनंती करते. धन्यवाद मॅडम. विद्येची देवता सरस्वती माता यांच्या चरणी नमन करतो. व आज इथे बरेचसे कार्यक्रम आहेत. त्यातला सगळ्यात पहिला जो कार्यक्रम आहे की 25वा वर्धापन दिन, दुसरा आहे स्थापना दिन, तिसरा म्हणजे ॲन्युअल डे फंक्शन. त्या ॲन्युअल डे फंक्शनमध्ये महाराष्ट्र महोत्सव, आणि अजून एक महत्त्वाचा जो आजचा दिवस आहे तो म्हणजे या शिक्षण संस्थेचे सचिव सन्माननीय प्रदीपजी सुतोने सर यांचा वाढदिवस. आणि त्यातल्या त्यात या 2025चा हा पहिला दिवस. तर मी सगळ्यात पहिले तुम्हा सर्वांना हॅपी न्यू इयर देतोय. आपल्याला वर्षाच्या शुभेच्छा देतो, नवीन वर्षाच्या. व आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित माझे मार्गदर्शक श्री चंदे सर, आत्ताच अतिशय मोलाचं मार्गदर्शन ज्यांनी केलं ते सोनवणे सर, या शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ सुतोने मॅडम, त्यानंतर या संस्थेचे सचिव श्री सुतोने सर व सर्व सन्माननीय सदस्य व माझ्यासमोर उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो. सगळ्यात महत्त्वाचं कठीण काम जे आहे ते म्हणजे अध्यक्षीय भाषण. सगळ्यांनी आपापला वेळ घेतला आणि सगळ्यात शेवटी मला बोलायचं आहे आणि सगळ्या समोरच्या लोकांची मानसिकता पण आहे. या कार्यक्रमाची थीम आहे, जर महाराष्ट्राचा महोत्सव म्हटला तर एक व्यक्ती जे आहे, एक व्यक्ती ज्यांचं नाव घेतल्याशिवाय आपण हा महाराष्ट्राचा महोत्सव सुरू करू शकत नाही, ते म्हणजे त्यांचा जयघोष देणं आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून यांचा जयघोष आपल्याला द्यायचा आहे. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की. आवाज बरोबर नाही आला. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की. आता वाटतं की मी ABC कॉन्व्हेंटच्या या कार्यक्रमाला इथे आलेलो आहे आणि खऱ्या अर्थानं आता आजचा हा कार्यक्रम सुरू झालेला आहे. मित्र हो, जेव्हा केव्हा आपण शिक्षण क्षेत्र कन्सिडर करतो, हे एक शिक्षण क्षेत्र हे 4 स्तंभांवर उभं आहे. ते 4 स्तंभांपैकी एक सगळ्यात महत्त्वाचा स्तंभ आहे तो म्हणजे विद्यार्थी. दुसरा जो स्तंभ आहे तो म्हणजे शाळा. तिसरा स्तंभ म्हणजे येथील शिक्षक आणि चौथा स्तंभ म्हणजे पालक. तर सगळ्यात पहिला जो स्तंभ आहे तो म्हणजे विद्यार्थी. यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर प्रत्येक विद्यार्थी हा हुशार असतो. फक्त त्याची हुशारी ही अभ्यासापुरती मर्यादित नसली पाहिजे. त्याचं मूल्यमापन हे फक्त अभ्यासापुरतं मर्यादित नसलं पाहिजे. कारण ज्याप्रमाणे हाताच्या प्रत्येक बोटाचं महत्त्व आहे त्याचप्रमाणे वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याचं, शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याचं महत्त्व आहे. कुठला विद्यार्थी अभ्यासात हुशार असतो
कुठला विद्यार्थी वक्तृत्वामध्ये हुशार असतो, कुणाचं चित्र चांगलं असतं, कुणाचं गायन चांगलं असतं, कुणी व्यावहारिक ज्ञान खूप छान असतं. म्हणून प्रत्येक विद्यार्थी हा हुशार असतो, त्याच्या हुशारीला वाव दिला पाहिजे. मी सांगू इच्छितो की आपण जर एखाद्या विद्यार्थ्याला मॅथ्स जमत नसेल तर कृपया त्या मॅथ्सच्या मागेच लागू नका. कारण की जर आपल्याला एखादा विषय जमत नसेल आणि आपण सतत त्या विषयाच्या मागे जर लागत असेल तर विद्यार्थी घाबरून जातो आणि जिथे भीती असते तिथे प्रगती नसते. म्हणून जर एखाद्या विद्यार्थ्याचा एखादा विषय जर कमजोर असेल तर त्याची जी जमेची बाजू आहे, इतरही सब्जेक्ट आहे ना, आपल्याला मराठी, इंग्लिश, हिंदी, SST आहे, त्यानंतर सायन्स आहे, असे जर सब्जेक्ट त्याला जमत असेल, या सगळ्या जमणाऱ्या सब्जेक्टवर जर भर दिला तर आपोआपच त्याची गुणवत्ता वाढेल. जिथे माणसाला भीती नसते तिथे इंटरेस्ट असतो आणि जिथे इंटरेस्ट असतो खरोखर तिथे गुण आपोआप आपल्याला मिळत असतात. हा एक स्तंभ संपल्यानंतर दुसरा स्तंभ असतो, तो म्हणजे शाळा. आत्ताच सुतोने मॅडमनी सांगितलं की या शिक्षण संस्थेनी प्री प्रायमरी स्कूल, प्रायमरी स्कूल, मिडल स्कूल, हायस्कूल, ज्युनियर कॉलेज आणि त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे आता येत्या काही दिवसांमध्ये त्यांची दुसरी ब्रांच हरिश्चंद्र वेळाच्या जवळ सुरू होत आहे आणि तिथे हे नर्सिंग कॉलेज सुरू करणार आहे. मॅडम, मी तुम्हाला सांगू इच्छितो, जिथे कुठे तुम्हाला त्या नर्सिंग कॉलेजच्या मध्ये माझ्या कुठल्या सहभागाची गरज असेल तर मी तुमच्यासाठी 24/7 तिथे तुमच्या सोबतीला आहे. कारण की नर्सिंग स्टाफ जर म्हटलं तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की भारतामध्ये एक पेशंट, त्या एका पेशंटच्या मागे कमीत कमी 4 सिस्टर असल्या पाहिजे. डॉक्टर तर कमी आहे पण सिस्टर असणं गरजेचं आहे. आणि आज डॉक्टर 100 आहे, 2च यशस्वी आहे. सिस्टर स्टाफ तर आहे पण स्किल्ड खूप कमी आहे. जर स्किल्ड लोक जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्या पद्धतीचे उत्तम कॉलेजेस, उत्तम शिक्षण त्यांना भेटलं पाहिजे. तर शिक्षण जिथे मिळतं ते म्हणजे शिक्षण संस्था, जे अजिंक्य प्राथमिक शाळा किंवा अजिंक्य VC कॉन्व्हेंट जी आहे ही आपली इथे विद्यार्थी घडवत आहे. आणि या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणं गरजेचं आहे आणि तो विकास होताना मला दिसतोय. कारण की शिक्षण संस्था जी आहे आजच्या या प्रायव्हेट कोचिंग क्लासेसच्या दुनियेत शिक्षण संस्थांच्या शाळेचं महत्त्व हे अबाधित आहे. कारण की विद्यार्थ्यांना जर शिस्त लागत असेल तर ती शाळामध्ये लागते. विद्यार्थ्यांना जर स्पर्धा जी भेटते ती शाळेत भेटते. विद्यार्थी रुजतो तो हा शाळेतच जास्त रुजतो. विद्यार्थ्याला डिसिप्लिन वगैरे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहे या शाळेमध्ये आपल्याला भेटत असतात. म्हणून शाळेचं अनन्यसाधारण महत्त्व होतं आहे आणि भविष्यातही राहणार आहे. तसंच शिक्षण क्षेत्रातला तिसरा स्तंभ म्हणजे शिक्षक. शिक्षकांना वर्गामध्ये बरेचसे विद्यार्थी असतात आणि प्रत्येक वर्गामध्ये जे विद्यार्थी असतात, मी 11 वर्ष शिकवलं आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे प्रत्येक विद्यार्थ्याचा बौद्धिक स्तर एकसारखा नसतो. एका वर्गामध्ये 10% लोक क्रीम पोरं असतात ज्यांना शिकवलेलं चटकन लक्षात येतं. 80% मुलं हे ॲव्हरेज असतात ज्यांनी सतत सराव केला तर त्यांना बऱ्यापैकी लक्षात येतं. आणि 10% जे मुलं आहेत ज्यांना कितीही समजून सांगितलं तरी ते पास होण्यापुरतं काम करतात. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षकाची जी बाजू आहे ती म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या बौद्धिक क्षमतेनुसार समजावून सांगण्याचं, शिक्षण देण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते काम हे शिक्षकाचं असतं. म्हणून मला असं वाटतं की या सर्व शिक्षकांसाठी तुम्ही सगळ्यांनी एक वेळ जोरदार टाळ्या वाजवाव्या. शिक्षकाला प्रत्येक विद्यार्थी सारखा असतो आणि म्हणूनच मी तुम्हाला जे सांगितलं की शाळेमध्ये फक्त शिक्षण याच्यावर भर न देता विद्यार्थी कसा घडेल, त्याचा सर्वांगीण विकास कसा होईल याची सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी शिक्षकांवर असते. तसंच या शिक्षण क्षेत्रातला चौथा स्तंभ म्हणजे तो म्हणजे पालक. मी
सर्व पालकांना विनंती करतो की फक्त मुलाला अभ्यासाच्या मागे लागू नका. जेव्हा केव्हा पॅरेंट्स मीट होते त्या पॅरेंट्स मीटमध्ये कृपया मुलांसमोर शिक्षकांचा डिसरिस्पेक्ट करू नका. मी शिक्षकांना पण सांगतो, जर विद्यार्थी जर आला, तो जर एखाद्या विषयात कमजोर असेल, एखादी गोष्ट त्याची मायनस असेल, तो कृपया त्या गोष्टीला विद्यार्थ्यासमोर हायलाईट नका करू. त्याची जमेची बाजू काय आहे हे पालकांना सांगा. मी पालकांना विनंती करतो की कृपया विद्यार्थ्यांसमोर शिक्षकांचा डिसरिस्पेक्ट करू नका. कारण विद्यार्थ्यांच्या समोर त्यांचा शिक्षक हा हिरो असतो आणि त्या हिरोला जर तुम्ही नावं ठेवणार तर कधीच तुमचा मुलगा त्या शिक्षकाला रिस्पेक्ट करणार नाही. समाजाचे जे काही मानबिंदू आहे त्या मानबिंदूमध्ये शिक्षक खूप महत्त्वाचा आहे. डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, वकील आहे, CA आहे, चित्रकार आहे, गायक आहे, हे सगळे मानबिंदू याचा आदर्श हा विद्यार्थ्यांसमोर असला पाहिजे. कारण विद्यार्थ्याला जर आदर्शच नसेल तर विद्यार्थी आदर्श कोणाला जर बघणारच नाही आदर्श म्हणून, तर तो प्रगती करू शकत नाही, त्याला प्रेरणा मिळू शकत नाही. त्याच्यामुळे जेव्हा केव्हा पॅरेंट्स मीट होते तेव्हा तुम्ही लोकांनी जे काही तुम्हाला बोलायचं असेल ते शिक्षकांना एकट्यात बोला. तर पालकांना दुसरी विनंती अशी आहे की जी माझ्या याच्यात होते नेहमी, तुम्ही जेव्हा सहलीला बाहेर जाता, लग्नाला बाहेर जाता, इतर कुठल्याही कामानिमित्त जेव्हा बाहेर जातात आणि त्यामुळे विद्यार्थी हा जर शाळेत जर ॲबसेंट असेल तर कृपया त्याच्या खोट्या मेडिकल सर्टिफिकेटची मागणी करू नका. मी शाळेला विनंती करतो की तुम्ही कृपया या मेडिकल सर्टिफिकेटचा आग्रह धरू नका. जर विद्यार्थ्यांनी जर अर्ज लिहून आणला की मी सहलीला गेलो होतो, मी मामाच्या लग्नाला गेलो होतो, मी अमुक ठिकाणी फिरायला गेलो होतो, त्याच्या सुट्ट्या ग्राह्य धरा. कारण ते सर्टिफिकेट लिहिणारा मी आहे, मला माहिती आहे त्या वेदना किती होतात. जर विद्यार्थ्यासमोर आपण खोटे सर्टिफिकेट देऊ तर माझी प्रतिमा मलिन होते. त्यामुळे कृपया अशा कुठल्याही खोट्या सर्टिफिकेटची मागणी ना पालकांनी करावी ना शाळेने करावी अशी माझी इच्छा आहे. व आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं, शाळेने मला बोलवलं व माझा मान सन्मान केला, त्याबद्दल मी शाळेचा ऋणी आहे. व इथेच मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद डॉक्टर सर. खूप छान मुद्द्यांवर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं आणि पालकसुद्धा हे मुद्दे नक्कीच लक्षात ठेवतील. आजच्या शैक्षणिक जगातले हे खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत. यापुढे अजिंक्य शिक्षण संस्थेचे सदस्य श्री अजिंक्य सुतोणे सर यांना आजच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने करावा अशी मी विनंती करते. या देवी सर्वभूतेषु ज्ञानरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. सरस्वती मातेला वंदन करून मी मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे, आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर राघव साहेब, प्रमुख वक्ते सोनवणे सर, आमचे मार्गदर्शक चढणे सर, त्यानंतर संस्थेचे सदस्य ठाकरे सर, नादरखानी मॅम, मंगला सुतोणे मॅम आणि शीला मिरकुटे मॅम यांचे मी आभार मानतो. त्यांनी त्यांच्या बहुमूल्य वेळ आज आपल्या फाउंडर्स डेला, संस्थापकाच्या रौप्य महोत्सवाला दिल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. त्याच्यानंतर आजचे सत्कारमूर्ती अजिंक्य शिक्षण संस्थेचे सचिव श्री प्रदीपजी सुतोणे आणि त्यांच्या मागे खंबीरपणे उभे असलेल्या सौ श्यामला सुतोणे यांचे मी आभार मानतो. या लोकांनी आम्हाला एक प्लॅटफॉर्म दिलेला आहे. सगळेजण वटवृक्ष रोप्याचं, वेलीचं, रोप्याचं वटवृक्ष झालेलं आहे असं म्हणतात आहे. पण आज या स्टेजवर मी
सर्वांना सांगतो की या वटवृक्षाचं आम्ही मोठं गार्डन करूयात. आणि जे सोनवणे सर म्हणाले, एक तणावपूर्ण शांतता चेहऱ्यावर दिसते, असं वातावरण, असं एन्व्हायरमेंट आपल्या स्टुडंटसाठी, दक्षिण नागपूरमधल्या विद्यार्थ्यांसाठी आणि संपूर्ण नागपूरसाठी आपण करू, जिथे आपण KG to PG उत्तम शिक्षण देऊ आणि आपला ABC परिवार अजिंक्य शिक्षण संस्थाची घोडदौड समोर अग्रेसर ठेवू. परत एकदा सगळ्या पालकगणांचे, सगळ्या विद्यार्थ्यांचे मी मनापासून आभार मानतो. याशिवाय सतत बॅकस्टेज आमचा ABC स्टाफ, आमचे बाकीचे सहकारी हे आजचा कार्यक्रम यशस्वीरित्या संपूर्ण करण्यासाठी आपले प्रयत्न करत आहे, त्यांचे मी आभार मानतो. जाण्यापूर्वी मी फक्त 2 लाईन ऐकू इच्छितो. गीतेमध्ये असं म्हणतात की माणूस हा आपल्या कर्माने ओळखला जातो. तसेच मला लाभलेले माझे आई बाबा यांनी मला त्याच कर्माची जाणीव करून दिली. तुम्ही उत्तम कर्म ठेवा, तुमचे जीवन उत्तम होईल. त्यांच्यासाठी एक 4 लाईन. आसमानों के बुलंदियों में है तेरा बसेरा, आसमानों की बुलंदियों में है तेरा बसेरा, तोड़ दिया है तुमने मजबूरियों का, तोड़ दिया है तुमने मजबूरियों का पहरा, तोड़ दिया है तुमने मजबूरियों का पहरा, सपने दिखाना आपने ही सिखाया, सपने दिखाना सपने देखना आपने ही सिखाया. हम लाएंगे ABC और अजिंक्य शिक्षण संस्था का नया सवेरा, हम लाएंगे ABC और अजिंक्य शिक्षण संस्था का नया सवेरा. अगेन मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. आपल्या सर्वांची प्रतीक्षा आता संपतेच आहे. आजच्या या वर्धापन दिनी संयोगाने आपल्या शाळेचे संस्थापक व सचिव माननीय श्री प्रदीपजी सुतवणे सरांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त आम्हा सगळ्यांकडून सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर. मी प्रियंका मॅडमना विनंती करते की त्यांनी सरांना सर्व शिक्षकांच्या वतीने शुभेच्छा कार्ड तसेच भेटवस्तू द्यावी. शुभ जन्मदिनं दवहे सकलं च शुभं भूयात्, सकलं च शुभं भूयात्. शुभ जन्मदिनं तुभ्यं, शुभ जन्मदिनं तुभ्यं, शुभ जन्म